प्रथम विजेता ठरलाय तो कुळवंडी संघ, द्वितीय रवळगाव आणि तृतीय पिंपरी। त्याचबरोबर बाकीचे कोणचे संघ टाकून द्या ना संघांची नाव। हॅलो, सर्वांनी खाली बसून घेण्याची कृपा करावी। आपल्याला बक्षीस वितरण सुरू करायचं आहे। दोन्ही विजेता आणि उपविजेता संघ त्यांनी पण समोर यायचं आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट सोशल मीडिया प्रमुख पवन लिलके यांनी आपल्या मंचाकडे यायचं आहे। पवन लिलके। त्याचबरोबर नवे धागूर ग्रामपंचायत सदस्य सचिन दिवे यांनी आपल्या आसनावर बसायचं आहे। हॅलो हॅलो, फॅमिली बॉईज क्रिकेट क्लब आयोजित आजचा फायनलचा दिवस खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धा पार पडल्या। खूप चांगले सामने या ठिकाणी बघायला मिळाले। तत्पूर्वी आपण मान्यवरांचा सत्कार करून घेऊया। फॅमिली बॉईज टीम, फॅमिली बॉईज मेंबर सर्व इथं पाहिजे। फॅमिली बॉईज मेंबर, फॅमिली बॉईजचे सर्व मेंबर त्यांना विनंती आहे की बॅक स्टेजला येणे। मान्य गोकुळ लिलके यांनी आपण मंचावर यायचं आहे। गोकुळ लिलके, आपण मान्यवरांचा सत्कार करणार आहोत। या आपल्या दिंडोरी तालुक्याच्या मार्केट कमिटी संचालक माननीय पांडुरंगजी टोंगारे यांचा सत्कार फॅमिली बॉईजच्या वतीने लखन बोंबले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। किशोर भाऊ दिवे बॅक स्टेजला येणे। आदरणीय पांडुरंगजी टोंगारे यांचा सत्कार सन्माननीय लखन बोंबले, सर्वांनी टाळ्या वाजवा। त्यानंतर या रवळगाव ग्रामपंचायत सदस्य तसेच दिंडोरी तालुका भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस संतोषजी बेंडकुळे यांचा सत्कार। हॅलो, किशोर दिवे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। हे सर्व फॅमिली वाईज मेंबर। त्यानंतर सोमनाथ गवे ग्रामपंचायत सदस्य रवळगाव यांचाही सत्कार या ठिकाणी। सजनजी बोंबले यांनी करायचे। सोमनाथ गवे ग्रामपंचायत सदस्य रवळगाव। राजू शितान कुठे असेल बॅक स्टेजला येणे। फॅमिली बॉईज मेंबर राजू शितान, आप्पा शितान, राजू शितान, अजय बेंडकोळी। यानंतर दिंडोरी राष्ट्रवादी दिंडोरी तालुका सोशल मीडिया प्रमुख पवनजी लिलके यांचा सत्कार। राजेश लिलके
हो राजेश लिलके, पवनजी लिलके यांचा सत्कार राजेश लिलके यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर रामदासजी माळेकर, रामदासजी माळेकर यांचा सत्कार पिंटू बाबा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर पिंटू बाबा, त्यानंतर निवृत्ती महादू बोंबले, निवृत्ती बाबा बोंबले यांचाही सत्कार या ठिकाणी, निवृत्ती बाबा बोंबले यांचा सत्कार पिंटू पारधी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर धर्माबाबा बोंबले, धर्माबाबा बोंबले यांचाही सत्कार या ठिकाणी चेतन पारधी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धर्माबाबा बोंबले. यानंतर गणपत झनकर साहेब, गणपत झनकर साहेब यांचा सत्कार गोरख टोंगारे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. गोरख टोंगारे साहेब. यानंतर पुढचा सत्कार आहे सोमनाथ भोये, सोमनाथ भोये, सोमनाथ भोये यांचा सत्कार गोकुळ लिलके यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. हरिभाऊ शितान, हरिभाऊ शितान यांचा सत्कार अभिषेक बोंबले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अभि बोंबले. या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मित्र हरीश गुळवे, हरीश अण्णा गुळवे लवकर यायचं आहे, आपण आपला सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. हरीश अण्णा गुळवे, हरीश अण्णा गुळवे यांचा सत्कार माननीय गोकुळ टोंगारे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर मदनजी भोये इकडे या, मदनजी भोये. दोन्ही कॅप्टनचे सत्कार. सचिन दिवे ग्रामपंचायत सदस्य, सचिन दिवे ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार सजन बोंबले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती. राजू शितान, राजू शितान कुठे असेल त्यांनी स्टेजकडे यायचंय. राजू शितान. माननीय सोमनाथ बोंबले, सोमनाथ बोंबले यांचा सत्कार अजय बगर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. चला. त्याचबरोबर चला मित्रांनो पटपट आवरायचं आहे. मुकुंदाजी लांगे भारतीय जनता पार्टीचे आमचे खास कार्यकर्ते मुकुंदाजी लांगे यांचा सत्कार स्वतः मी तालुका प्रमुख या नात्याने मी स्वतः करतो. धन्यवाद. चालू कर. परत कोण बाकी अजून. सोमनाथ भोये आपले कॅमेरामॅन तसेच यूट्यूबर आणि कॉमेंटरमॅन यांचाही सत्कार होईल. तत्पूर्वी
जेता आणि उपविजेता दोन्ही टीमांचे कॅप्टन यांचाही सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत। सर्वात प्रथम मनोज आप्पा खांदवे हे पण आपल्याला या कार्यक्रमात उपस्थिती देणार आहेत। सर्वांनी याची नोंद घ्या, आपण त्यांचाही सत्कार यावेळी करू। गोरख बोंबले यांचा सत्कार या ठिकाणी ठेवण्यात येत आहे। गोरख बोंबले यांचा सत्कार मदन भोये यांनी करा अशी मी त्यांना विनंती करतो। त्याबरोबर गोकुळ टोंगारे यांचाही सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत। गोकुळ टोंगारे यांचा सत्कार रवी बोंबले फॅमिली बॉयज रवी बोंबले यांनी करावा। चला चला पटकन हे घेऊनच जा। हा एवढंच नाही, चला आवरा आवरा। गोकुळ टोंगारे यांचा सत्कार रवीजी बोंबलेकर येतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर गणेश भाऊ घाटाळ यांचा सत्कार मान्य भीमराव दुर्डवळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस धोंडी नाना बोंबले यांचाही सत्कार या ठिकाणी आप्पा शेवरे यांनी करावे असं मी त्यांना विनंती करतो। आप्पाजी शेवरे हरिभाऊ बोंबले लहानू बगर यांचा सत्कार या ठिकाणी हरिभाऊ बोंबले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। लहानू तुंगलदारा कॅप्टन लहानू फॅमिली बॉयज प्रवीण सहारे महाराष्ट्र पोलीस प्रवीण सहारे यांचाही सत्कार या ठिकाणी आमच्या गावचे महाराष्ट्र पोलीस माननीय धोंडराम बोंबले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। चिंतामण गाडर यांचाही सत्कार या ठिकाणी वनरक्षक चिंतामण गाडर यांचाही सत्कार आबी बोंबले आणि मदनजी भोये यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। गोरख पारधी मित्रांनो, या देशाला या तरुणांना या समाजाला मार्गदर्शन करणारे असे यांचा सत्कार झालेला आहे। त्याचबरोबर पंकज सहारे खुशाल सहारे पंकज सहारे यांचाही सत्कार या ठिकाणी होईल। इंडियन आर्मी मध्ये त्यांची सेवा आहे, यांचाही सत्कार एक देश सेवा म्हणून आपण या ठिकाणी त्यांना सन्मान देत आहोत। गोरख पारधी यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो। हॅलो, पंकज पोलीस कुळवंडी यांचाही सत्कार या ठिकाणी होणार आहे। समोर यायचंय, त्यांचा सत्कार योगेश बोंबले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। त्यानंतर आपले कॉमेंट्री मॅन
श्री इव्हेंट यांचा श्री इव्हेंट लाईव्ह यांचाही सत्कार आपण ऑन द स्पॉट जागेवर करूया, कारण त्यांचं काम चालू आहे. त्यांचा सत्कार भीमराव दुर्ढवळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. खूप सुंदर सेवा दिली, न अटकता आपला कॅमेरा चालला, कुठल्याही प्रकारचा आपल्या इव्हेंटमध्ये व्यत्यय न आणता एकदम सुरळीत सेवा पार केली. या ठिकाणी मुंबई पोलीस सुरेश चौधरी यांचंही आगमन झाले आहे. त्यांचाही सत्कार प्रसाद बोंबले आणि कुणाल टोंगारे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. चला पटकन. या त्याचबरोबर आमच्या गावचे भूमिपुत्र महाराष्ट्र RCF मध्ये सेवा देणारे धोंडीरामजी बोंबले यांचाही सत्कार या ठिकाणी माननीय संचालक पांडुरंग टोंगारे आणि संतोष बेंडकोळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमाला वेळोवेळी सहकार्य लाभलेले असे आमचे पांडुरंगजी टोंगारे, धोंडीरामजी बोंबले, संतोषजी बेंडकोळे, त्याचबरोबर कार्तिक प्रतीक किराणा स्टोअरचे मालक आमचे मित्र सन्माननीय लखनभाऊ बोंबले, त्याचबरोबर रवळगाव उपविजेता संपत शितान यांनी पुढे यायचंय. संपत शितान, संपत शितान यांचा सत्कार स्वतः गोकुळ टोंगारे आणि लखनभाऊ बोंबले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आरोग्य खात्यात सेवा देणारे आमचे सुनील बोंबले यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात येईल. मदनजी भोये, या ठिकाणी रामदास माळेकर, झालं का? हम खडे तो मोदीचे बडे बरं आहे. या ठिकाणी दिंडोरी तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सोमनाथ निंबेकर यांचा सत्कार फॅमिली वॉचच्या वतीने करण्यात येत आहे. किशोर भाऊदिवे यांचा सत्कार सुनील बोंबले करतील. सुनील बोंबले यांचा सत्कार पिंटू बाबा करतील. या ठिकाणी स्वप्नील जाधव ऑलराऊंडर या खेळाडूचा सत्कार 500 रुपये देऊन कैलास कांबडी यांनी त्यांच्यासाठी
सत्कार पाठवलेला आहे तो सत्कार पिंटू पारधी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. स्वप्नील जाधव, कम बॅक टू स्टेज. SPLला ज्यांचं सिलेक्शन झालं आहे असे ऑलराऊंडर स्वप्नील जाधव, सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार करा. असा खेळाडू पुढे गेला पाहिजे. सोबत सन्माननीय पांडुरंगजी टोंगारे आणि पिंटू पारधी, स्वप्नील जाधव यांचा सत्कार करताना. यानंतर पारितोषिक वितरणाला सुरुवात होत आहे. त्यासोबत प्रथमेश मंडप डेकोरेशन यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. प्रथमेश मंडप डेकोरेशन यांचाही सत्कार माननीय निखिल बोंबले यांनी स्वीकारावा आणि तो सत्कार करतील. निखिल बोंबले यांनी तो सत्कार स्वीकारावा आणि पुढील कार्यक्रमाला लगेच सुरुवात होईल. या ठिकाणी आमचे परम मित्र मनोज दादा खांदवे यांचा आगमन झालेलं आहे. त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येईल. मनोज दादा खांदवे, वेलकम. या स्पर्धेला पारितोषिक म्हणून लाभलेले आहे आपले राज्याचे उपाध्यक्ष मान्य आमदार नरहरी झिरवाळ साहेब, आदिवासींचा पंचप्राण मान्य नरहरी झिरवाळ साहेब यांनी आपल्याला प्रथम पारितोषिक म्हणून मार्गदर्शन केले. मनोज आप्पा खांदवे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनोज आप्पा खांदवे आमचे युवा नेतृत्व, मनोज आप्पा खांदवे पिंपळनारे ग्रामपंचायत सदस्य, फॅमिली बॉईज आणि मान्य पांडुरंगजी टोंगारे संचालक, सर्वांनी मनोज आप्पाचा सत्कार करायचा. स्टेजवरली सर्व मंडळी मनोज आप्पाच्या सत्कारासाठी समोर यायचं आहे. त्यानंतर रविराज डीजे यांचाही खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचाही सत्कार आपण या ठिकाणी थोड्याच वेळात करणार आहोत. मान्य मनोज आप्पा खांदवे यांचा सत्कार करताना फॅमिली बॉईज तसेच रवळगाव सरपंच अनुसायाताई टोंगारे, पांडुरंगजी टोंगारे, संतोषजी बेंडकोळी, निवृत्ती बोंबले, सोमनाथ भोये, रामदास माळेकर, मान्य गणपतजी झनकर, त्याचबरोबर शेवटचा आता हा सत्कार असेल रविराज डीजे यांनी मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. पवन लिलके आणि गोकुळजी टोंगारे यांनी सत्कार करायचा आहे. रविराज डीजे, राजेंद्र लिलके, रवी बोंबले. गणेश घाटाळ, रवळगावचे कॅप्टन संपत, भीमराव दुर्डवळे यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. चल एक राजूर बाऊला उत्कृष्ट कॉमेंटर वैभव कुठे असतील त्यांनी आमच्या मंचाकडे यायचंय. खूप छान. पुढील काळात तुम्ही जिल्ह्यात कॉमेंट्री करावा अशी आमची इच्छा आहे. खूप छान. 2 मिनिटं तुम्ही सुंदर असं बोलणं, वक्तृत्व पुढील काळात तुम्ही आम्हाला या खुर्चीवर दिसले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. तुमचा सत्कार या ठिकाणी
आमचा युवा नेतृत्व प्रसाद बोंबले आणि सुखदेव पारधी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. खूप छान समालोचन. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. पंचक्रोशीतील तमाम लाडक्या रसिकांना, क्रिकेट रसिकांना आनंद होतो. अजय बेंडकोळी, कादवा 11 कॅप्टन यांचा सत्कार या ठिकाणी पिंटूभाऊ पारधी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कादवा 11. हॅलो हॅलो. 7वे पारितोषिक विजेता संघ गणेश गाव, वितरक युवा नेतृत्व किशोरजी दिवे. त्यानंतर 6वे पारितोषिक विजेता संघ तुंगलदरा कॅप्टन माननीय गणपत झनकर साहेब यांनी खाली यायचंय. गणपत झनकर साहेब. त्यानंतर 5वे पारितोषिक विजेता संघ राजूर बाहुला आदरणीय श्यामभाऊ बोडके यांच्या माध्यमातून ते बक्षीस वितरण करतील. सन्माननीय महाराष्ट्र पोलीस धोंडरामजी बोंबले आणि सोबत रामदासजी माळेकर. चतुर्थ पारितोषिक विजेता संघ कादवा 11. आमचे मित्र कॅप्टन लहानूजी गोतरणे, टीम मेंबर यांनी आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. ते पारितोषिक फॅमिली बॉईज क्रिकेट क्लब यांनी ते वितरित करायचं असे मी त्यांना विनंती करतो. कादवा 11 साठी फॅमिली बॉईज ऑल मेंबर आणि त्यांच्या समवेत निवृत्ती बाबा बोंबले यांनी यावं अशी मी त्यांना विनंती करतो. तृतीय पारितोषिक विजेता संघ सय्यद पिंपरी या तृतीय पारितोषिक साठी आपल्याला मोलाचे सहकार्य लाभले.
संतोषजी बेंडकुळे आणि सोमनाथजी निंबेकर, परंतु मी इकडे बिझी असल्यामुळे मी त्यांना विनंती करतो, हरिभाऊ शितान, संतोषजी बेंडकुळे तसेच धर्माबाबा बोंबले यांनी पारितोषिक वितरित करावे अशी मी त्यांना विनंती करतो. सय्यद पिंपरी, सय्यद पिंपरी चला. यानंतर द्वितीय पारितोषिक विजेता संघ रवळगाव, या द्वितीय पारितोषिक साठी आपल्याला अत्यंत मोलाचे आणि महत्त्वाचे सहकार्य लाभलेले असे आपले मनोज आप्पा, वेळोवेळी तरुणांच्या प्रत्येक कामात सुखदुःखात हजर असणारे आमचे मित्र, परम मित्र मनोज आप्पा खांदवे हे या ठिकाणी द्वितीय पारितोषिक विजेता संघाचा सन्मान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. द्वितीय पारितोषिक विजेता संघ रवळगाव. हा चला, द्वितीय पारितोषिक संघ रवळगाव. पुढे या, पुढे हो बाबा, पुढे या इकडे. एक सूचना आली आहे, महत्वाची सूचना आलेली आहे मित्रांनो. एक महिला युवा क्रिकेटर कुळवंडी संघाची आपल्यामध्ये उपस्थित आहे, जान्हवी मोतीराम जाधव. या मुलीचा पण या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आमच्या गावचे सरपंच सदस्य तथा सन्माननीय ज्येष्ठ नागरिक मनोज आप्पा खांदवे यांनी तो सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर आपण प्रथम पारितोषिक वितरण करणार आहोत. जान्हवी, खूप छान जान्हवी बेटा, आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या तालुक्याचं आणि महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं नाव, आपल्या गावाचं नाव, आपल्या वडिलांचं, आई वडिलांचं नाव मोठं करावं अशीच प्रार्थना करतो. यानंतर प्रथम पारितोषिक विजेता संघ कुळवंडी, टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. कुळवंडी संघ, कुळवंडी प्रथम पारितोषिक विजेता संघ कुळवंडी पेठ यांचा सन्मान देऊन पांडुरंगजी टोंगारे यांनी प्रथम पारितोषिक वितरण 31,000 करावे अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांनी उभं राहायचं आहे मित्रांनो. या फॅमिली बॉयज क्रिकेट क्लब आयोजित प्रथम पारितोषिक विजेता ठरलाय तो कुळवंडी संघ. यासाठी मोलाचे सहकार्य लाभले आपल्या महाराष्ट्र राज्याचे नामदार नरहरी झिरवाळ साहेब. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक होतं मनोज आप्पाजी खांदवे, तरुणांच्या गळ्यातला ताईत आणि वेळोवेळी मदतीला येणारे आमचे सुख दुःखात असणारे मनोज आप्पा खांदवे. त्याचबरोबर तृतीय पारितोषिक सोमनाथजी राजाराम निंबेकर, त्याचबरोबर संतोष बेंडकोळी, ग्रामपंचायत सदस्य रवळगाव तथा सरचिटणीस दिंडोरी तालुका भारतीय जनता पार्टी. त्याचबरोबर आमच्या तालुक्याचे अध्यक्ष श्यामभाऊ मोरकुटे, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष श्यामभाऊ मोरकुटे यांचंही खूप मोलाचं सहकार्य लाभलं. त्याचबरोबर आमच्या युवकांचे नेते मान्य
त्यानंतर मित्रांनो फॅमिली बॉईज चषक 2024 पर्व पहिले आपल्या या ठिकाणी शानदार असे ही स्पर्धा पार पाडली आणि बक्षीस वितरण समारोह देखील या ठिकाणी झाले आणि आजच्या दिवसातील हा बक्षीस वितरण समारोह पार पडल्यानंतर या दिवसातील ही स्पर्धा मात्र संपन्न होते इथे संपन्न होते आणि पार पडली आणि संपन्न होत असताना आम्ही पुढच्या वर्षी ह्या ठिकाणी परत एकदा भेटू तोपर्यंत घेऊया इजाजत थँक्यू धन्यवाद कमॉन डीजे आता मात्र नक्कीच गाणी वाजवायची आहेत